प्रकट दिन सोहळा आज उत्साहामध्ये साजरा केला जातोय। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातोय। अक्कलकोट असेल किंवा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये या सोहळ्याच्या निमित्तानं भाविक दर्शनासाठी जात असतात। मुंबईत देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय आणि त्यासाठी आज सकाळपासूनच रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। महाराजांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते आणि त्यामुळेच ही येणाऱ्यांची जी गर्दी ही आपल्याला या मुंबईत देखील पाहायला मिळते। लोअर परेल परिसरातलं हे एक स्वामींचा मठ आहे आणि या मठामध्ये ह्या सोहळ्याच्या निमित्तानंही नागरिकांची गर्दी आज सकाळपासूनची आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं दत्तात्रयाचे चौथे अवतार अशी एक उल्लेख केला जातो आणि त्यामुळेच ह्या आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या दिवसाला देखील महत्त्व आहे। या संदर्भात बोलण्यासाठी मंदिरातील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपलं नाव सांगा आणि आजच्या या सोहळ्याचं काय महत्त्व आहे त्याबद्दल माहिती। नमस्कार, मी श्री लोकरे, श्री स्वामी समर्थ गुरुवर्य श्री हरिओमजी विजयानंद स्वामी म्हणजे माझे बाबा यांच्या प्रेरणेने किंवा स्वामींच्या संकेतानुसार हा स्थापन झालेला मठ आहे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ। या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की या मठामध्येच औदुंबराचं झाड आहे आणि स्वामी जे मुळात बसले ते स्वामी वटवृक्षाच्या छायेत बसलेले आहेत। स्वामी जिथे बसले त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता बॅक साईडला एक फार भला मोठा वटवृक्ष आहे आणि आजचा हा स्वामी जयंती उत्सव आम्ही सर्वजण खूप आनंदाने साजरा करतो आहे। या सोहळ्याचं काय विशेष महत्त्व आहे? खरं तर अक्कलकोटमध्ये हा सण आजचा दिवस हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो, मात्र महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हो, त्याचं कारण असं आहे की स्वामींचं जे स्तवन आहे, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता, म्हणजेच स्वामींचा जन्मही नाही आणि स्वामींचं अंतही नाही आहे। त्यामुळे स्वामी हे अनादी आहेत। स्वामी जयंती आम्ही आनंदाने साजरी करतो। अक्कलकोटमध्ये स्वामी पुण्यतिथी हा सण एक मोठ्या प्रमाणात हा दिवस एक मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्याचं कारण असं आहे, स्वामी साक्षात त्यांच्यासमोर स्वामींनी समाधी लीला दिन स्वामी जाताना म्हणाले होते की हम गया नहीं जिंदा है। याचा अर्थ स्वामींनी जेव्हा समाधी लिहिला, स्वामींनी समाधी वगैरे घेतली नाही, स्वामी आहेत अद्याप या क्षणालाही स्वामी आहेत। सगळ्यांच्या भक्तांना हा अनुभव येत असतो आणि त्याचं कारण असं आहे की स्वामी समाधी लीला म्हणजे समाधी हे फक्त लीला आहे त्यांची, स्वामी आपल्यातून गेलेले नाही आहेत हे त्यांना सांगायचं आहे। कारण स्वामी समाधी झाल्यानंतर पण अनेक भक्तांना त्यांचं दर्शन घडलेलं आहे। त्यामुळे स्वामी आपल्यासमोर देह ठेवला म्हणजे अक्कलकोटमध्ये तो दिवस मोठ्या प्रमाणात हे केला जातो। आज या ठिकाणी कशा पद्धतीनं नियोजन आहे, काय काय या ठिकाणी आज होणार आहे, कशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं? आज इथे या स्वामींच्या मठामध्ये तुम्ही पाहू शकता की सकाळी आरती आहे, सकाळी स्वामींना स्नान केलं गेलं, आता रुद्राभिषेक आहे, अलंकार पूजा असते स्वामींची, नैवेद्य आरती असते, सत्यनारायणाची महापूजा असून स्वामींचा रुद्राभिषेक इथे होतो। आपण पाहतोय अशा पद्धतीचं एक दिवसभराचं शेड्यूल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आज सकाळपासूनच या मठामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाविकांशी देखील आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं आलेला आहात आणि दर्शनासाठी तुम्ही देखील आहात? खूप ही प्रचिती आलेली आहे। आमच्या विभागामध्ये एवढी संजीवनी आली का आम्हाला अगदी एक आनंद असं गगनात मावसं असं झालेलं आहे। कारण स्वामी आम्हाला आज तनात मनात होतेच, परंतु आज साक्षात्कार आम्हाला स्वामी आणि दादांमुळे तर आम्हाला आमचे दादा याच्यामुळे तर खूपच श्री दादामुळे आम्हाला हे खायला मिळाले। इतर देखील भक्त या ठिकाणी आपण पाहतोय, महिलांची खास करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि दर्शनासाठी मुंबईत परिसरातून ही सर्व मंडळी येताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या या उत्सवात अनेक लोक सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।